नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सीबीआयनं हा तपास आधीच हातात घेतला होता. FIR सुद्धा या प्रकरणी दाखल झाली होती. त्यानंतर आता सीबीआयचं पथक मुंबईतही धडकलेलं आहे. प्रश्न असा आहे की सीबीआय सर्वोच्च तपास यंत्रणा आहे देशातली, पण सीबीआयचं कामकाज किंवा तपास हा निरपेक्ष आहे का? त्यात पारदर्शीपणा आहे का? सीबीआय ही वादातीत आहे का? म्हणजेच कुठलाही वाद आजवर सीबीआयला शिवलेला नाहीये, किंवा सीबीआयचं जे काही कामकाज आहे ते खूप पारदर्शी आहे असा इतिहास नाही आहे किंवा अनुभव सुद्धा नाही आहे. मग अशा वेळी जरी सीबीआय सर्वोच्च तपास यंत्रणा असली तरी सुद्धा ती निरपेक्षपणे एखाद्या प्रकरणाचा तपास करते का? त्या सीबीआयच्या तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप होत नाही का? होत असेल तर तो काय होऊ शकतो? एवढंच नाही तर सीबीआय मध्ये नेमणुकांना घेऊन जे वाद झालेले आहेत त्यातून असं दिसतंय की सीबीआय किंवा सीबीआयच्या एकूणच कामकाजावरती नियंत्रण मिळवणं हे सरकारसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि ते नियंत्रण मिळवता मिळवता सीबीआय कधी कधी राजकीय अजेंडा सुद्धा राबवतं का? याच विषयावरती आज चर्चा करायची आहे. पण ती करत असताना सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून भाजपनं ठाकरे सरकारला घेरलं असेल आणि त्यातून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ऑफकोर्स सीबीआय चौकशी लागली असेल, तर मग महाराष्ट्रातलं राजकारण पुढं कोणत्या दिशेनं वळणार आहे यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे माजी खासदार ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. याशिवाय आपल्यासोबत युवा अभ्यासक श्रीरंजन आवटे सुद्धा आहेत. तसंच थोड्याच वेळात आपल्यासोबत ॲडव्होकेट विजयालक्ष्मी खोपडे ज्या कायद्याच्या अभ्यासक आहेत, कायदे अभ्यासक आहेत, त्या येणार आहेत. तसंच दुसरे एक युवा अभ्यासक आहेत सौरभ गणपते, ते सुद्धा असणार आहेत. मी सुरुवातीला केशव उपाध्याय यांच्याकडे जातोय. केशव उपाध्याय, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात किंवा निर्णयाच्या विरोधात फारसं भाष्य कुणालाच करता येत नाही. तरी सुद्धा काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख असतील किंवा शिवसेनेचे नेते आणि राज्याचे संसदीय कार्यमंत्री ॲडव्होकेट अनिल परब असतील, या दोघांनीही फेडरल स्ट्रक्चर अर्थात संघराज्य संरचनेला ज्या पद्धतीनं धक्का पोहोचला आहे आणि त्यातून महाराष्ट्राचे किंवा महाराष्ट्र सरकारचे जे घटनात्मक अधिकार आहेत ते भंग झाले आहेत, अशा आशयाचं प्रतिपादन केलेलं आहे. कुठेतरी रोख असा होता की सॉलिसिटर जनरल असतील, त्यांची भूमिका केंद्र सरकारची म्हणून जी सुप्रीम कोर्टात पहिल्या सुनावणीच्या वेळी आली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यावरती नाराजी आहे. अनेकांना असं वाटतं की ज्या पद्धतीनं घटनेचा अनुच्छेद 142चा वापर या निर्णयामध्ये झाला आणि पब्लिक सेंटिमेंट्स किंवा मीडियामधून जे सेंटिमेंट्स आले त्याचा उल्लेख झाला, त्यातून जर का अशा प्रकरणामध्ये पब्लिक सेंटिमेंट्सचा विचार होत असतील तर एक चुकीचा पायंडा इथून पुढे बसतोय की काय, आणि मग त्यातून आणखीन एक न्यायालयीन गोंधळ उडू शकतो की काय, अशा आशयाची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे आत्तापर्यंत न्यायदानाचा जो शेवटचा दरवाजा आहे सुप्रीम कोर्ट, ते वादातीत होतं. पण आता या खटल्यामुळं किमान सुप्रीम कोर्ट विषयी सुद्धा घटनात्मक चौकटीत राहून घटना तज्ज्ञांनी विचार विनिमय करून हे असं का झालं याची विचारणा किंवा किमान चर्चा तरी करावी अशी अपेक्षा राज्याचे संसदीय कार्यमंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी काल व्यक्त केलेली आहे. त्या अनुषंगानं मी आडून हा प्रश्न विचारतोय की कालचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने जरी घेतला असला पण तो निर्णय व्हावा त्यासाठी जी नेपथ्य रचना झालेली आहे त्यातून महाराष्ट्रातलं जे ठाकरे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला असं वाटणाऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.
आशिष जाधव सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शिवसेनेने काय म्हणावं, काँग्रेसने काय म्हणावं, त्यांच्या त्या राजकीय भूमिका आहेत. त्या राजकीय भूमिका त्यांना घेणं ही राजकीय त्यांची अपरिहार्यता आहे. पण तटस्थ पत्रकार असं ज्यावेळी आशिष जाधव म्हणतात, त्यावेळी त्यांनी दोन्ही बाजूचा विचार करून सारासार भूमिका खरं तर घेणं अपेक्षित असतं. आणि या देशामध्ये आत्ता सर्वोच्च न्यायालय जेव्हा एखाद्या विषय देतं, त्यावेळी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आपण संशय व्यक्त करणं, मला असं वाटतं हे काही योग्य असणार नाही. ह्यातला माझा पहिला मुद्दा. केशव उपाध्याय काहीतरी गडबड होते. मी संशय व्यक्त केलेला नाही. मी काय चर्चा आहे आणि काल राज्याचे गृहमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री काय म्हणाले आहेत ते तुम्हाला सांगितलंय. तुम्ही गैरसमज करून घेताय केशव, तुम्ही गैरसमज करून घेताय. म्हणूनच मी म्हटलं की मी खूप बारकाईनं अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत आडून ऐकला नाही, तुम्हाला संकेत रूपी प्रश्न विचार ऐकला नाही. आशिष जाधव, तुम्ही माझ्यावरती लेबल चिटकवून मोकळे झालात. ऐकला नाही, तुम्ही माझ्यावरती लेबल चिटकवून मोकळे झालात. केशव, मी तसं बोललेलो नाही. भूमिका घेणं, अहो त्या दोघांनी भूमिका घेणं ही त्यांची राजकीय अपरिहार्यता. त्यांची भूमिका मी सांगितली आहे. तथ्य काय, प्रसार माध्यम म्हणून मी ती भूमिका सांगू नये का? मी ती भूमिका सांगू नये का मला सांगा. करतात अहो जाहीर पत्रकार परिषद झाली आहे, ते मी तुम्हाला सांगितलंय. असा दावा तर तुम्ही करत आहात. आशिष दावा कुठे केला केशव? मी तुम्हाला तेच संकोच करताय. आशिष जाधव, दोन ज्येष्ठ मंत्री राज्य सरकारमधले, मला माझ्या अधिकार म्हणजे मी काय बोलायचं हे आशिष जाधव ठरवणार नाही ना. तुम्ही माझ्यावर आरोप करताय, त्याची खंत मला वाटते. त्याचा शल्य लागलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी काहीच केलं नाही. माझं पूर्ण करू द्या. माझं मी काहीच केलं नाही हे मी तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय केशव. माझी भूमिका मला पूर्ण मांडू द्या. मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. तुम्ही जे आरोप करताय ते मला मान्य नाही असंही म्हणत नाहीये. मी म्हणतोय ते आरोप मला गैरलागू आहे. मला गैरलागू आहे. मी असं काही बोललोच नाही. हा, पुढे जायचं का आपण आता? हा, चला चला. बरं आशिष जाधव, मला आता पुढे जायचं का आपण? मान तुमचं स्पष्टीकरण काय दिशाभूल होता कामा नये हो प्रेक्षकांची. असं आहे की या देशामध्ये अहो दिशाभूल आता झालं की आता झालं, स्पष्टीकरण झालं. आता मला आता पूर्ण आता असं आशिष जाधव, तुम्ही अँकर आहात, तुम्ही सर्व आहात कार्यक्रमाचे, संपादक आहात. तुम्ही मला बोलू दिलं तरी बोलेन, नाही तर मी बोलू शकत नाही. असं आहे चुकीचे आरोप करू नका एवढंच. प्रवक्त्यांचे असं ठीक आहे. आता मला बोलू द्या, माझं मांडणं तर पूर्ण होऊ द्या, माझं म्हणणं पूर्ण करू द्या. मुळात त्याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खरं म्हणजे दुसरा तुमचा मुद्दा होता की या निमित्ताने काय भारतीय जनता पार्टीला इथलं राज्यातलं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार अस्थिर करण्याचा वगैरे डाव आहे का? मुळामध्ये आम्हाला असल्या प्रकारे कसल्याही प्रकारे करण्याची गरज वाटत नाही. ह्या सरकारमध्ये तर आंतरविरोध आहेच, पण पक्षामध्ये एकाच पक्षामध्ये सुद्धा आंतरविरोध आहे. हे आपण राष्ट्रवादीत आपण बघतो आहोत. आजोबा वेगळं म्हणतात, नातू वेगळं म्हणतो. त्यामुळे या पक्षांमध्ये सुद्धा अंतर्गत विरोध आहे. त्यामुळे हे सरकार पाडण्यासाठी आम्हाला असल्या प्रकारचं काही नेपथ्य करण्याची मुळात काही गरज नाही. सरकार आपल्याच अंतर्विरोधाने पडेल आणि आम्ही जनतेच्या प्रश्नावरती संघर्ष करत या सरकारच्या विरोधात आम्ही उभं राहू. तिसरा मुद्दा, हे प्रकरण हे झालं कसं? ज्या पद्धतीने एक असं आहे की मुळामध्ये ही पहिल्यांदा ज्यावेळी व्यथा व्यक्त कोणी केल्या त्या सुशांतच्या वडिलांनी व्यक्त केल्या, त्यांनी FIR दाखल केली. आणि त्याच्यानंतर ना ज्या पद्धतीचा आता कोर्टाचे जर मुद्देच आहेत, तुम्हाला असं वाटतं की फक्त कोर्टाने विचार व्हावा. आता कोर्टाचे काही मुद्दे पॉइंट्स कोर्टाच्या 40 मुद्दा क्रमांक 40 जजमेंटमध्ये, त्याचा मराठीतलं मी सांगतो. सुशांत सिंग तरुण लोकप्रिय अभिनेता, करिअरच्या मध्यावर मरण पावला. त्याचे नातेवाईक फॅन्स तपास पूर्ण आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढचं वाक्य आशिष जाधव महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत अनिश्चितता, संभ्रम दूर होणं गरजेचं आहे. पुढचं वाक्य, तपास न्याय सक्षम निपक्षपाती झाला पाहिजे. तपास करणाऱ्या यंत्रणेची विश्वासार्हता संशयास्पद असली पाहिजे. निपक्ष तपास झाला तर सत्य उघडकीस येईल. तपासात जर प्रामाणिकपणे दिसून आला, मुद्दा क्रमांक 40 जजमेंट मधला मी वाचून दाखवते मुद्दामून, तरच त्यातलं होईल. आता सुप्रीम कोर्टाला असं वाटतं, त्याच्यामुळे याच्यात जे त्यांच्या समोर आलं, ज्या पद्धतीने इथल्या लोकांनी मग आलेल्या अधिकाऱ्यांना मध्येच क्वारंटाईन करायचं, सगळे ज्या पद्धतीने FIR दाखल करून घेतला नाही, राजकीय दबाव, मुंबई पोलीस अतिशय सक्षम पोलीस आहेत, मी जाहीरपणे सांगतो, पण त्यांना तपास करू दिला नाही का? त्यांना अनेक गोष्टी आहेत का? या तिथे ज्यावेळी आल्या त्यावेळी सुप्रीम कोर्टाने आपलं त्यांचं ऑब्झर्वेशन व्यक्त केलं, जजमेंटमध्ये व्यक्त केलंय. आणि त्याच्यानंतर जर ते गेलं असेल तर इथल्या लोकांना स्वाभाविक आहे की अशा पद्धतीने भावना व्यक्त करणं आवश्यकच आहे की संघ राज्याचं हे नाही का? असं करून चालणार नाही. त्यामुळे माझं त्यातलं हे म्हणणं आहे की जे सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्ट ठरवेल, CBI ठरवेल, त्यातला तपास काय करेल आणि जे असेल सत्य ते समोर येईल, जे असेल ते असेल. ठीक आहे. अहो आज काँग्रेसनं आक्षेप हा घेतलेला आहे की CBI सर्वोच्च मान्य आहे, निरपेक्ष कुठं आहे? 50% डिस्पोजल रेट आहे, फक्त 50%
केसेसचे तपास सुरू आहेत. महाराष्ट्रातली सर्वात बहुचर्चित केस दाभोलकर हत्या प्रकरण 2014 पासून तसंच प्रलंबित पडलेलं आहे. त्यामुळे हे प्रश्न उपस्थित त्याचं झाले उत्तर आशिष जाधव मी आहेत की देतो. सीबीआयला तपास मला दिला त्याच्यावर ठीक आहे, पण सीबीआयला कालमर्यादा आशिष आहे जाधव मला का? बोलायचं त्याच्यावर. सीबीआय वेळेत पूर्ण करेल का? आणि सीबीआय जरी आशिष सर्वोच्च जाधव तपास बोलतो. यंत्रणा असली तर निरपेक्ष जाधव आहे बोलतो का? त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाहीये कशावरून? असे जे आशिष प्रश्न जाधव उपस्थित मी झालेले बोलतो, उत्तर आहेत देतो. त्यासाठी आपण ही चर्चा आशिष जाधव त्याचं घेतोय. उत्तर देतो ना मी. त्याची चर्चा दे, उत्तर दे. आशिष जाधव 20 सेकंद 30 सेकंद द्या मला. आशिष जाधव असं आहे, 2 गोष्टीत. आज सकाळी शरद पवारने एक ट्विट केलं आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दाभोळकरांच्या खटल्यावरती झालं ते, याच्यावरती होऊ नये. अच्छा, शरद मुळात पवारांनी हे असं ट्विट बुद्धिभ्रम केलंय का? पसरवणारं ते ट्विट होतं. मला माहिती नाही, एक मी लक्षात नाही घेतलं. बघितलं, आज ट्विट नाही बघितलं. असं तुम्ही आता असं तुम्ही सांगितलं, तुमची हेडलाईन होती, माझी नाही. झी 24 तासची हेडलाईन खोटी असू शकते का? नाही मला वाटत. त्यामुळे आता माझ्या मला कानावर पूर्ण आली कळू नसेल द्या. कदाचित. मी काय मत असं आहे की 20 ऑगस्टला आजच्याच दिवशी नाही, आज संपादक आहात तुम्ही, तुम्हाला माहित नाही असं होणं शकतं. तुमच्या नजरे घालून चुकेल का काही? आशिष बरं जाधव? ठीक आहे ना, असं आहे की एखाद्या 20 ऑगस्टला ट्विटनी 7 वर्षापूर्वी आपण चर्चा करू असं थोडी होईल. आता माझं पूर्ण करू द्या करूया ना मला. महत्वाचं असेल तर. माझं- पण दाभोलकर हत्या नाही, प्रकरण पण माझं पूर्ण- हे माझं ट्विट पुरती पूर्ण- मर्यादित आहे आता का? तुम्ही प्रश्न विचारला, महाराष्ट्रातला एक विवेकवादी आहे, त्याची हत्या झाली त्याचं आहे उत्तर भर देतो ना, रस्त्यात मला भर बोलू द्या दूर त्याच्यावरती. सकाळी. त्याच्या हत्येचा तपास लागत नाहीये, हे ट्विटच्या पलीकडचं आहे. अहो पण त्याची भूमिका मला मांडू द्या. मला काही माझ्या पक्षाची भूमिका मांडू द्या ना काही. हो हो बोला अशी तुम्हाला बोलू देत नाही तुम्ही. मुळात असं आहे की मुळामध्ये 20 ऑगस्टला आज 7 वर्षापूर्वी त्यांच्या अशा प्रकारची हत्या झाली. अतिशय वाईट प्रकार होता तो. पण मला एक लक्षात घ्या, ज्यावेळी हत्या झाली त्याच्यानंतर 1 नाही 2 नाही 3 नाही 14 महिने या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं. शरद पवार ज्या सरकारचे तशा अर्थाने राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत त्यांच्याच पक्षाकडे गृह खातं होतं, पण तरीही तपास त्यांच्याकडे झाला नाही. त्याच्यानंतर हायकोर्टाच्या निर्णयाने ते प्रकरण सीबीआयकडे गेलं, हे आपण विसरता कामा नये. सीबीआयने त्यामध्ये आरोपपत्र पर्यंत दाखल इथपर्यंत आलं. आता त्या आरोपपत्रानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती सगळी त्याच्या पुढे कोर्टाच्या पद्धतीने होईल. पण मुळामध्ये 14 महिने तुम्हाला हत्याराचा शोध का लावासा वाटला नाही? ते गंभीर ज्या पद्धतीची तळमळ अस्वस्थता आज ही सगळी लोक व्यक्त करतात, त्या 14 महिन्यात का नाही शोध लावासा वाटला? जे सक्षम पोलीस दल आहे आपलं, त्यांना दबाव होता का? त्यांच्यावर दबाव आणला गेला का? की 14 महिन्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने त्यावर दबाव आणला का? की 14 महिन्यात त्यांना काहीच त्याचा शोध घेता येऊ नये? त्याच्यानंतर कर्नाटकच्या लोकांना इथे त्याचं शस्त्र जप्त करावे लागतात. इथे मग महाराष्ट्रातलं 14 महिन्याचं सरकार ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, का त्यावेळी 14 महिन्यात कमी कालावधी नाही? आशिष जाधव त्या काळात का शोध लावला नाही दाभोळकरांचा हत्यांचा? काँग्रेस राष्ट्रवादीला तो लावायचाच नव्हता. ही त्यातली माझी भूमिका आहे. आणि मग आता सीबीआयला काय करायचं आहे? 2014 पासून तर 6 वर्षांपासून सीबीआय कडे आहे. सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं. आशिष जाधव, आपण माहिती असली पाहिजे. सीबीआयने ऑलरेडी आरोपपत्र दाखल केलंय. आता त्याच्यामध्ये पुढे काय होणार ते न्यायालय ठरवणार आहे. तुम्ही, मी किंवा सीबीआय नाही ठरवत. आणि सीबीआयचं त्यातलं शेवटी त्या सीबीआयने त्याच्याबद्दल आरोपपत्र दाखल केलं या खटल्यामध्ये. आता त्याच्यामध्ये कुणाला दोष होणार, त्यातलं तुम्हाला तो तपास पूर्ण की नाही तुम्ही आक्षेप घेऊ शकता, पण निकाल द्यायचं काम हे न्यायालयाचं आहे, ते सीबीआयचं होऊ शकत नाही. अच्छा, सीबीआयचा तपास संपला? सीबीआयनी एक आरोप, आता ते सीबीआयचा प्रवक्ता सांगेल, मी सीबीआयचा प्रवक्ता नाही. ठीक आहे, मी जी माहिती आपण या प्रकरणाच्या खोलात नको जाऊया, कारण हे प्रकरण खूप जवळून मी सुद्धा हाताळलेलं आहे. आपण हे प्रकरण बाजूला ठेवूया आणि सीबीआयचा तपास कोणत्या दिशेनं कुठं खुंटला हा चर्चेचा विषय नाही आहे. विषय हा आहे की सीबीआय सर्वोच्च तपास यंत्रणा आहे, मान्य आहे, निरपेक्ष आहे. हे कशावरून? म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळेलच सीबीआय कडून, हे सीबीआय किंवा सीबीआयची तपास यंत्रणा हे कधी दाखवणार आहे आपल्याला? कारण आता मुंबई पोलिसांना 60 दिवस साधा FIR दाखल करता आला नाही या प्रकरणामध्ये, आणि म्हणून मग प्रकरण सीबीआय कडे जात असेल तर सीबीआय काय करणार आहे? सीबीआय कडे काही कालमर्यादा आहे का? एक निश्चित काळात सीबीआय लॉजिकल एंडला हे प्रकरण नेणार आहे का? हाच तर चर्चेचा मुद्दा आहे. हुसेन दलवाई मुद्दा तोच आहे. काँग्रेसलाही वाटतंय की सीबीआयचा डिस्पोजल रेट हा जर का 50% असेल आणि सीबीआय एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल केसचा आता तपास करत असेल, ज्या पद्धतीनं हा तपास सीबीआयला सुप्रीम कोर्टानं हँडओव्हर केला आहे, त्यामध्ये काँग्रेस म्हणत आहे की बिहारच्या निवडणुकीला घेऊन राजकारण झालं आहे. आता काँग्रेसची भूमिका काय? असं आहे, एक लक्षात घ्या, केशवजींना थोडी आठवण करून मी देईन
की महाराष्ट्र सरकारच्याकडे दाभोळकरांची केस 9 महिने होती, 14 महिने नाही. आणि नंतरच्या काळामध्ये चक्क 6 वर्ष 3 महिने ही केस तुमच्याकडे होती, सीबीआयकडे होती. सीबीआयने या संबंधामध्ये विशेष काय केलेलं नाही. तुम्ही म्हणतात पूर्ण झाली का त्याची चौकशी? सूत्रधाराच्या पर्यंत सीबीआय जाऊ शकलेली नाही किंवा सीबीआयला सूत्रधाराच्या पर्यंत जाण्याची इच्छा नाही. एक लक्षात घ्या, दाभोळकरांच्या संबंधामध्ये जर सीबीआयने नीट चौकशी केली असती तर नंतर पानसरेंचा खून झाला नसता, कलबुर्गींचा खून झाला नसता आणि गौरी लंकेशचाही खून झाला नसता. सीबीआय हे कुठे ना कुठेतरी अंकित आहे. ते केंद्र सरकारच्या सांगण्याप्रमाणे वागतंय, त्यांच्या दबावाखाली वागतंय. आता तेच कशाला सगळ्याच यंत्रणा वागायला लागलेल्या आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही काय काय आता अधिक बोलणं बरोबर होणार नाही, पण सगळ्या ज्या डेमोक्रेटिक संस्था आहेत त्या संस्थांची जी अवस्था केली गेलेली आहे ती आज सीबीआयची अवस्था झालेली आहे. एक लक्षात घ्या, तरीही आपण ही केस एकदम सीबीआयकडे देण्याची काय गरज होती? महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांवर तुमचा विश्वास आहे की नाही त्याची चौकशी होते. एक लक्षात घ्या, तो खून झाला की आत्महत्या? खून झाला असेल तर त्याच्यावर काही वण वगैरे आहेत का? काही पुढे आलेलं नाही. लक्षात घ्या, आत्महत्या आणि खुनामध्ये खूप फरक असतो. नेमकं काय घडलंय आपल्याला काही माहिती नाही. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एका बाजूला आत्महत्या आहे, दुसऱ्या बाजूला पैशाचा गैरवापर केला गेलेला आहे किंवा हडप केले गेलेले आहेत पैसे, असाही आरोप आहे. त्याच्या वडिलांनी जो आरोप केला तो हा केला आहे. केशव उपाध्यायांना मी सांगू शकेन, मी सांगू इच्छितो, ते माझे मित्रच आहेत, की तुम्ही एक लक्षात घ्या, त्याच्या वडिलांनी कुठेही असं म्हटलेलं नाही की हा खून झालेला आहे म्हणून. त्याच्या वडिलांनी इतकंच म्हटलंय आत्महत्या का झाली ते बघा आणि मुख्य म्हणजे पैसे कुठे गेले याची चौकशी करा, यासाठी त्यांची मागणी आहे. त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. ते त्या बाबतीत स्पष्ट आहे. आता मुद्दा हा राहतो आणि हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. 142 हे जे कलम आहे, आर्टिकल आहे, त्या आर्टिकलच्या मध्ये त्याला बरेच त्याला फाटे फुटू शकतात. या देशामध्ये आपण फेडरल स्ट्रक्चर मान्य केले गेलेलं आहे, संघ राज्य पद्धती मान्य केली गेलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लॉ अँड ऑर्डर हे स्टेटच्या अंडर येतं. या छोट्या छोट्या केसेस जर तुम्ही अशा रीतीने याच्याकडे सोपवायला लागला तर कठीण होईल. कुठे काय सोपवलं पाहिजे होतं? गुजरातची दंगल, अयोध्येचं प्रकरण, त्याच्यामध्ये सर तुम्ही सीबीआयला येऊ दिलं नाही किंवा केंद्र सरकारला हस्तक्षेप करू दिला नाही. आणि ह्याच्यामध्ये केंद्राने हस्तक्षेप करण्याची काय गरज आहे मला काय कळत नाही. याच्यामध्ये केशव उपाध्ये मानोत न मानोत ही वस्तुस्थिती आहे की कुठेही विरोधी पक्षाची सरकार चालू द्यायची नाही. काय ना काहीतरी कारण काढायचं, खुपसट काढायची आणि सरकार पाडायची. हे संबंध जे धोरण आहे हे मला वाटतं या देशाची संबंध जे डेमोक्रेटिक स्ट्रक्चर आहे त्याला बाधा आणणार आहे. आणि आपण कुठे चाललोय याचाही विचार केला पाहिजे. मी त्यांना, ते मित्र आहेत, मी त्यांना आवाहन करेन की नेमकं काय घडलेल ते बघा. आता महाराष्ट्रात सरकार तुम्हाला घालवायचं आहे की त्या सुशांत सिंगच्या आत्महत्येची चौकशी करायची आहे? नेमकं काय ते बघा. कारण त्याच्यातून एक तुम्ही संदेश काय देता सातत्यानं, का अमुक नाही झालं तमुक नाही झालं. पालघर संबंधामध्ये अशीच चर्चा तुम्ही उपस्थित केली, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मागे जावं लागलं, फार फजिती तुमची झाली. पण तिथे ते मुसलमानांनी घडवलं असं सांगायला लागलात. युपी मध्ये रोज काहीतरी घडतंय. आमचे एक मंत्री तिथे गेलेले आहेत, ते नुसते मंत्री नाहीत. नितीन राऊत हे नुसते इथले मंत्री नाही आहेत तर ऑल इंडिया काँग्रेस पार्टीच्या दलित सेलचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना तिथे जाऊन चौकशी करण्याची साठी तुम्ही बंधनं करता, तिथे त्यांना करू देत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी लपवालपीच करणं
आणि या देशामध्ये एक वातावरण बिघडवणं हे सतत चाललेलं आहे. हे माझ्या मते अतिशय चुकीचं आहे. याच्यातून काही चांगलं घडेल असं मला वाटत नाही. आता मी याच्या संबंधामध्ये बोलेन, दाभोळकरांच्या खुनाच्या संबंधात काय चौकशी झाली याच्यात. काही लोकांना पकडले, बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपल्या ह्याला पकडलंय पण सूत्रापर्यंत गेलेले नाहीत. शरद कळसकर, सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांना अटक झालेली आहे, खरं आहे. अजूनपर्यंत सूत्रधार का नाही पकडला जात? काय नेमकं कारण आहे याचं? याच्या संबंधामध्ये आशिष, मला बोलायचंय. दाभोळकरांना मारलं गेलं आणि त्यानंतर 3 खून झाले, 3. आणि ते 3 खून कुणाचे झाले? जे या देशामध्ये डेमोक्रेटिक राईट लोकांना असले पाहिजेत, या संबंधामध्ये लढणारे जे लोक आहेत त्यांचे खून झालेले आहेत. मग ते कॉम्रेड पानसरे असू देत, कलबुर्गी असू देत, गौरी लंकेश असू देत. याच्या संबंधात आपल्याला दुःख नाही का? हे जर असं होत असेल तर कुणाचेही खून पडतील. ठीक आहे. जीवनशैली आहे. केशव उपाध्ये काय आपण काय नेमकं या केशव उपाध्ये मागच्या उत्तरात तुम्ही असं म्हणला होता की कर्नाटक सरकारने बघा तिकडे गौरी लंकेश आणि कलबुर्गींच्या खुनाचा कसा तपास लावला, तेव्हा तिथे सिद्धरामय्या सरकारच होतं, म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं. आणि इकडेही जे 9 महिने तपास झाला तेव्हा त्या काळी आघाडीचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. हा फक्त रेफरन्स एक सुटू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता बोला. आणि माझं मगाशी म्हणणं असं होतं की दाभोलकर केसमध्ये अजूनही लॉजिकल कन्क्लुजनला सीबीआय आलेलं नाही. सीबीआयचं जे आरोपपत्र आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह नाही आहे. त्यामध्ये खरा सूत्रधार कोण आहे हे कळलेलं नाही आहे. त्या खुनाचा आणि इतर जे 3 आहेत, गोविंद पानसरे, आशिष जाधव, कलबुर्गी तुमचा मुद्दा आणि रास्त आहे. गौरी आशिष लंकेश जाधव, याचा काही संबंध आहे का? ही लिंक एस्टॅब्लिश झालेली नाही. आशिष जाधव, त्या अर्थानं मी म्हणालो की तपास पूर्ण झालेला नाही. आशिष जाधव, हा. आशिष जाधव, तुमचा मुद्दा रास्त आहे आणि तुमच्या जेवढ्या वेदना व्यथा आहेत की त्यांचा काय खरा मारेकरी कोण आहे तो सापडला. अहो, मी फक्त त्याच माध्यम व्यथा आहे, वेदना मी माझ्या सुद्धा आहेत. सांगतोय. आणि त्या प्रत्येक नागरिकाच्या व्यथा वेदना आहेत. आता व्यथा वेदना, एखादा माणूस अशा, आणि तो सुद्धा दाभोळकरांसारखा अतिशय समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी असणारा माणूस, प्रयत्न करणारा माणूस, त्याची अशा पद्धतीने हत्या होते. याच्या व्यथा वेदना महाराष्ट्राचे तुम्हाला आहेत, एक त्या मला पण आहेत. ज्येष्ठ कुठल्याही समाजाची कबड्डीपटू माणसं होते. त्यात शंका बाळगायचं कारण नाही. दाभोलकर, ज्यांच्यामुळे ती आता बोनस मला लाईन पूर्ण आली करू द्या कबड्डीमध्ये. माझं म्हणणं. मी तर कबड्डीपटू म्हणून त्याच्यामुळे त्यांचा उल्लेख करतोय असं आहे जाणीवपूर्वक. की त्यांच्याविषयी त्या दाभोळकर- मला असं वाटतं की एका स्पोर्ट्समनचं जर का नाही, त्या विवेकवादी सोडून द्या, पण एका स्पोर्ट्समनची हत्या झाली असेल तर निदान तपास पूर्ण झाला पाहिजे. विवेकवादी खेळाडू जे त्या भूमिकेत होते त्याचा शोध. आता माझं पूर्ण करू द्या, असा तर मी बोलतो आशिष जाधव. दलवाई थांबा की जरा. अहो, मला बोलू द्या, थांबा. बोलू द्या, अहो, केशव दलवाई पाटील. साहेब, थांबा ना जरा. अहो दलवाईजी, मला पूर्ण करू द्या. दलवाईजी, माझं पूर्ण झालं की तुम्ही बोला. तुम्ही माझे मित्र आहात, ज्येष्ठ आहात. अहो, मी त्यांनी तुम्ही बोलतो, माझ्यावर मी आक्षेप बोललो नाही. घेतलाय. मुळात विषय असा आहे मी की म्हणालो बरोबर ना, आहे, दाभोलकर दलवाईंचं जे विवेकवादी भावना होते, मांडतात ना, तुर्तास त्याचं सोडून योग्य देऊया. आहे. माझा प्रश्न एका एवढाच आहे. कबड्डीपटूची हत्या झाली आहे तसा विचार माझा प्रश्न करूया. एवढाच त्याला ते आहे चिडले की 14 आणि ते महिने स्वाभाविक आहे. आशिष जाधव 14 महिने तुमच्याकडे होते. अहो, त्या काळामध्ये काय केलं सरकारने? पुणे म्हणजे राष्ट्रवादीचं विशेष लक्ष असतं. आयुक्त तिथला राष्ट्रवादीचा काय याच्यातनं चांगला आयुक्त आणला जातो. त्या आयुक्तांनी प्लॅनचेट केलं दाभोळकरांचा खुनी शोधण्यासाठी. म्हणजे ज्या दाभोळकरांनी विवेकवादी भूमिका मांडत अंधश्रद्धेविरुद्ध लढे दिले, ते आपण स्टोऱ्या वाहिल्या की त्यांनी एक प्लॅनचेट करून बोलायचा प्रयत्न केला. म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा काय अंधश्रद्धा विरोधातला दावा आहे? हुसेन भाई, अहो, इतकं सक्षम पोलीस दल, पण त्या पोलीस दलाला 9 महिने 10, तुमच्या हिशोबाने 9 महिने, चला मी 14 महिने म्हणतोय, पण मी तुमच्या 14 तुम्हाला तुमच्या हिशोबाने 9 महिने पकडतो. अहो, ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी त्यांचं रिव्हॉल्वर सापडलं गेलं होतं कुठेतरी, आणि त्याचा तो अहवाल आहे, फोरेन्सिकचा अधिकृत अहवाल आहे की त्याच्यातनं गोळी झालेली आहे. आता इतकं सगळं झालं असताना 9 महिने शोधावेसे काँग्रेस राष्ट्रवादीला वाटले नाहीत, कारण त्यांची ती इच्छाच नव्हती काँग्रेस राष्ट्रवादीची की त्यांच्या हत्यारापर्यंत पोहोचावं, आणि म्हणून हायकोर्टाला त्यामध्ये जावं लागलं. त्यातनं एक दिवसाला इथे पुरावे नष्ट होतात. इथं 14 महिने गेल्यानंतर किती पुराव्यांचं काय प्लॅनचेट सारखे प्रकार जर केले असतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुंबई हायकोर्टाचा उल्लेख निघाला आहे. सांगतायत हे मुंबई हायकोर्टानं मध्यंतरी माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री यांच्यावरही या प्रकरणाला घेऊन ताशेरे ओढले होते. सीबीआयला त्यामुळे सर्वांचेच हात ओले आहे इथे. हे विसरू नका.
मी फक्त माहिती दिली. केशव, त्यामुळे त्या सीबीआयला पोपट म्हणलं होतं सुप्रीम 2006 सालची काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये. सीबीआयच्या घरी, त्या संचालकांच्या घरी कोण गेलं होतं हे सगळं रेकॉर्डवरती आलेलं होतं. त्यामुळे ज्या पद्धतीने काँग्रेसच्या काळात होतं ते आज चित्र नाही. आज सक्षमपणे ते प्रयत्न करतायत. फार लांब जायला नको. आता 3 दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या एक्साईज मधलं जीएसटीचं 15 ऑगस्टला प्रकरण उघडकीस आणलं सरकारने. बरोबर आहे, फार लांब जायला नको. 1.5 वर्षापूर्वी सीबीआय मध्ये जो नियुक्त्यांचा वाद झाला तो अगदी सुप्रीम कोर्टानं सोडवला. आता सीबीआय हीच यंत्रणा आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय, तुमची इच्छा असो नसो आता या देशामध्ये सीबीआय हीच यंत्रणा आहे. त्यापेक्षा वेगळी यंत्रणा कुठल्या शकते मला सांगा. एक्झॅक्टली, मला तोच मुद्दा चर्चेत आणायचा आहे. तुमची इच्छा असो अगर नसो, सीबीआय ही सर्वोच्च यंत्रणा आहे. श्रीरंजन आवटे, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमची इच्छा असो अगर नसो, सीबीआय ही सर्वोच्च तपास यंत्रणा आहे म्हणून सीबीआय कडे तपास जातोय. पण सीबीआय सर्वोच्च संस्था आहे म्हणून तपासही सर्वोच्च होईल. तो निरपेक्ष होणार किंवा होणार नाही याविषयी जी शंका उपस्थित होते त्याचं समाधान तुम्ही कसं कराल? श्रीरंजन आवटे. आशिष सर, तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी आता केशव उपाध्यांनी दाभोलकरांविषयी जो सद्भाव प्रकट केला त्याच्यामुळे मला खरोखरच आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि त्यांनी एक जो मुद्दा उपस्थित केला त्याच्याशी मी सहमत आहे की दाभोलकरांची हत्या ही 20 ऑगस्ट 2013ला झालेली होती आणि त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यामुळे जवळपास वर्षभर त्यांनी काय केलं आणि त्यांचा तपास हा अकार्यक्षम होता, हा जो त्यांनी आरोप केलेला आहे तो खरा आहे. पण त्याच्या पुढे जर जायचं म्हटलं तर त्याच्यानंतर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या आणि विषय महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर पानसरेंची हत्या झाली, कॉम्रेड पानसरेंची. त्या तपासाबाबत काय झालं किंवा दाभोलकरांचा तपास, हत्येच्या तपासाबाबत पुढे काय झालं गेल्या 6 वर्षांमध्ये हे आपण पाहिलेलं आहे. याचा अर्थ असा की हे सरकार म्हणजे आत्ताचं जे सरकार म्हणजे भाजपचं जे सरकार होतं त्या सरकारनेही याच्यामध्ये काही रस दाखवला नाही. त्यांना राजकीय अनिच्छेमुळे हे प्रकरण पुढे जाऊ शकलं नाही आणि कुठल्याही लॉजिकल एंडला आलेलं नाही हे आपल्याला स्पष्ट होतं. आणि त्याचा दुसरा एक मुद्दा ज्याचा मगाशी काही यांचा उल्लेख हुसेन दलवाईंनी केला, अंदुरे असेल किंवा कळसकर असेल वगैरे, हा संबंध थेट हा हिंदुत्ववादी संघटनांच्या सोबत आहे. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर हिंदू जनजागृती संघटनेनं अपरिचित दाभोलकर आणि अर्बन नक्षलवाद अशा प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की दाभोलकरांची जेव्हा हत्या झाली तेव्हा सनातन प्रभात या संघटनेनं आनंद व्यक्त करणारं वर्तमानपत्रामध्ये लिहिलेलं होतं. जेव्हा कॉम्रेड पानसरे गेले तेव्हा, मला बोलू द्या पूर्ण, कॉम्रेड पानसरे जेव्हा गेले त्याच्यानंतर विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव सुद्धा भाजपनं सादर होऊ दिलेला नव्हता. त्यामुळे कॉम्रेड पानसरे आणि दाभोलकर किंवा ह्या सगळ्यांविषयी किती जरी आता महत्त्व प्रकट केलं तरी सुद्धा प्रत्यक्षात भाजपच्या मनामध्ये काय आहे हे सुस्पष्ट. म्हणूनच तर मी कबड्डीपटू नरेंद्र दाभोलकर म्हणालो तपास सर्वोच्च होईल का, तर अगदी एकदम हा तपास जो आहे तो सर्वोच्च प्रकारचा होईल. महाराष्ट्राचा सर्वात यशस्वी कबड्डीपटू नाही तर कबड्डीचा सर्वात यशस्वी कर्णधार नरेंद्र दाभोलकर होते. बरोबर आहे, बरोबर. नाही सर, मी म्हणतो की सुशांतच्या संदर्भाने जे सगळं केस ज्या प्रकारे वळवली गेली त्याचा एक संशयास्पद मृत्यू, पहिल्यांदा तो मृत्यू संशयास्पद आहे अशा प्रकारचं वार्तांकन केलं गेलं. त्याच्यानंतर अक्षरशः मीडिया ट्रायल झाली आणि रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे हे जणू काहीतरी व्हिलन आहेत अशा प्रकारचं सगळ्या माध्यमांमध्ये आलं. त्यानंतर आपल्या कायद्याचे अभ्यासक सांगतीलच पण कलम 142 जे आहे ते खूप अपवादानं वापरलं जातं. त्याचा वापर करत सर्वोच्च न्यायालय हे थेट त्याच्याकडे सीबीआयकडे करतं. मला काही हरकत नाही, सीबीआयनं जर निष्पक्षपणे तपास केला तर आपल्याला काहीच हरकत नाही. पण सर्वोच्च न्यायालय असो किंवा कुठल्याही स्वायत्त संस्था असोत यांच्यामध्ये असणारा राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबाव हा तर लपून राहिला नाही. म्हणजे काँग्रेसच्या काळात जर तो असेल 2006ची गोष्ट सांगतायत केशव उपाध्ये, तर आज त्याहून कैक पटीनं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर भाजपचे खासदार होतात काही महिन्यातच तर याचा अर्थ काय प्रकारच्या गोष्टी घडतायत हे स्वच्छ आहे. काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी अक्षरशः आपल्याला माहिती आहे साकेत गोखले या पत्रकाराने, श्रीरंजी फक्त करेक्शन करतो, मला पूर्ण बोलू द्या. श्रीरंजी करेक्शन करतो, तुम्ही बोला, तुम्ही बोलताना मी कंटिन्यू करा. श्रीरंजी 20 सेकंद करेक्शन करतो. नाही करेक्शन करा कंटिन्यू करा. गरजेचं आहे. एवढंच की ते भाजपचे खासदार नाहीत
ते राष्ट्रपती बरं, नियुक्त बरं, खासदार बोला, आहेत. बोला, बोला. आपल्या Correction माहितीत करा. फॅक्च्युअल करेक्शन असलं पाहिजे, एवढं करेक्शन. बाकी माझं बरोबर आहे काही बरोबर आहे. भाजपच्या राजवटीमध्ये न्यायमूर्ती राष्ट्रपती नियुक्त कोट्यातनं आहेत. बरोबर. भाजपचे रंजन नाही. गोगोई खासदार ते झालेले भाजपचे आहेत. नाही. हा पुढे. हा हो ना, मग ते राष्ट्रपती कोट्यातनं भाजपचे हो, हो, हो. भाजपचे भाजपच्या भाजप- राजवटीत पोलीस आयुक्त राष्ट्रपती लेखक- कोट्यातनं माझे आवडते लेखक आहेत. त्यांची माजी नावं न्यायमूर्ती आवडते. रंजन गोगोई हे खासदार बनलेले आहेत. आणि हा, त्यांच्या पुढे लेखकाकडून पुढे पुढे माहिती पुढे जाऊ ऐका नये. एवढं ऐका ऐका correction. ऐका ऐका अहो पोलीस आयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे असतात आणि खासदार मात्र राष्ट्रपती नियुक्त असतात. होय, आम्हाला माहित नाही राष्ट्रपती नियुक्त आमदार खासदार सुद्धा आहे कशा प्रकारे होतात आणि भाजपच्या काळात हे लपून राहिलेलं नाही. मुद्दा असू द्यात. मुद्दा असा आहे की साकेत गोखले यांनी काही दिवसांपूर्वी एक माहिती समोर आणली ती अशी की महाराष्ट्रातला निवडणूक आयोग जो आहे त्यानं सोशल मीडियाचं कंत्राट जे आहे ते एका भाजपच्या IT सेलच्या प्रमुखाला दिलेलं होतं आणि तात्काळ त्याच्या संदर्भात आता चौकशीसाठी निवेदन दिलं गेलेलं आहे. मुद्दा असा आहे की हे स्वच्छपणे लक्षात घ्या, एका देवांग दवे या माणसानं त्याच्या सोशल सेंटरच्या कंपनीच्या वेबसाईटवरती स्वच्छ असं लिहिलेलं आहे, निवडणूक आयोग आमचा क्लायंट आहे. या प्रकारची भाषा कोण वापरू शकतं? याचा अर्थ असा की आता स्वायत्त संस्था हे केवळ कागदावरती आहेत, प्रत्यक्षामध्ये त्या सगळ्या स्वायत्त संस्थांवरती हिंदुत्ववादी शक्तींनी पूर्णपणे कब्जा केलेला आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की NIA वरती काय प्रकारचा दबाव असतो, CBI वरती काय प्रकारचा दबाव असतो. त्यामुळे आपल्याला ज्या दिशेने हे वळवायचं आहे आणि आता तुम्ही जर पाहिलं की बिहारचे जे DGP आहेत त्यांची पांडे म्हणून त्यांची हिस्ट्री पहा, ते काल काय प्रकारे बोलले, म्हणजे रिया चक्रवर्तीची अवकात काय वगैरे ही भाषा आहे. हे अधिकारी आहेत आणि हे अधिकारी भाजपकडून तिकडेसाठी काय करत होते हे सगळं जनतेसमोर आहे. ठीक आहे ठीक आहे. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मी विजयालक्ष्मी खोपडे ज्या कायदेतज्ञ आहेत त्यांच्याहीकडे जाणार आहे, त्याचबरोबर सर्व गणपती आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्याहीकडे जाणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय ॲडव्होकेट विजयालक्ष्मी खोपडे यांच्याकडे, कायदे अभ्यासक आहेत. ॲडव्होकेट विजयालक्ष्मी खोपडे, हाच प्रश्न आहे की CBIला तपास वर्ग झालेला आहे, सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतलेला आहे, CBI तपास करणार आहे, मुंबई पोलिसांकडनं सगळे दस्तऐवज सगळे रेकॉर्ड्स घेऊन मग तपास सुरू होणार आहे. तो कधी पूर्ण होणार आहे, त्यातनं सुशांतला न्याय मिळेल, कधी मिळेल, हे जे सर्व देशाला असं वाटतंय. कारण जे सेंटिमेंट्स उभे राहिलेले आहेत, महाराष्ट्र एकीकडे आणि उर्वरित सर्व देश एकीकडे, किंवा जे चित्र रेखाटलं गेलेलं आहे की महाराष्ट्र पोलिसांनी अक्षम्य चूक केलेली आहे, महाराष्ट्र सरकारचं बरंच चुकलेलं आहे आणि म्हणून मग CBIनं हा तपास हाती घेतलेला आहे, सुप्रीम कोर्टानंही त्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. तुम्ही याकडे कसं बघताय? बाब अशी आहे की ही जो घटना घडली, हा जो गुन्हा आहे का नाही तो आपण बघू पुढे. ही जी घटना घडली त्याच्या दुर्दैवी मृत्यूची, आता आपल्या CRPC नुसार कलम 174 नुसार काय होतं की एक इन्क्वायरी तयार होते. म्हणजे जसं एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला हे दिसून आलं की एखाद्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो मृत्यू बहुतेक अनैसर्गिकरित्या झालेला आहे, म्हणजे घातपात करून झालेला आहे का, आत्महत्या झालेली आहे का, त्याचा खून केला आहे किंवा अशा प्रकारच्या अनैसर्गिकरित्या जर त्याचा खून झाला असेल तर ताबडतोब त्या ठिकाणी इन्क्वायरी होते की जी जर काय म्हणतात अर्बन एरिया असेल, शहरी एरिया असेल तर त्याला ACPच्या ह्यानी होते आणि जर ग्रामीण भाग असेल तर त्याला DCPच्या ह्यानी ती इन्क्वायरी केलेली जाते. याआधी काय होतं, मुंबईमध्ये मेट्रोपॉलिटन मुंबईमध्ये कॉर्नर कोर्ट नावाची एक संकल्पना होती, पण ती एक 7-8 वर्ष झालं ती त्यांनी काढून टाकली. तो ह्या अशा प्रकारचं जेव्हा इन्क्वायरी व्हायची तेव्हा हे तपासी अधिकारी आहेत, ACP आणि ACPच्या वरचा अधिकारी जर शहरी भाग असेल आणि DCP आणि DCPच्या वरचे अधिकारी जर ग्रामीण भाग असेल तर हे ताबडतोबरित्या तिकडे जाऊन इन्क्वायरी करून येतात. तर आता या ह्याच्या वेळेस झालेला असं आहे की जेव्हा इन्क्वायरी होते तिकडे पटकन पंचनामा केला जातो, इन्क्वेस्ट पंचनामा केला जातो आणि या इन्क्वेस्ट पंचनामाच्या वेळेस जो इन्क्वेस्ट पंच असतो त्याचं जे म्हणणं असतं, त्याचं जे ओपिनियन असतं की हा मृत्यू कसा घडलेला आहे ते सर्वात महत्वाचं, फक्त त्याच्या पुढे कधी केस उभी राहते पुढे. तो सुशांत सिंगच्या केसमध्ये ही इन्क्वायरी ऑलरेडी सुरू झालेली आहे, म्हणजे ही इन्क्वायरी तर सुरूच आहे. त्याच्यामुळे जो काही पुरावा आहे, जो काही तपास आहे तो ऑलरेडी मुंबई पोलिसांनी केलेला आहे.
सगळे दस्तऐवज तर मुंबई पोलिसांचे आहेतच. आणि या इन्क्वेस्ट इन्क्वायरीचं जे काय म्हणतात प्राथमिक फाइंडिंग असतं ते ऑलरेडी ऑन रेकॉर्ड आहे. आता जर आता ह्याच्यामध्ये मी जे म्हटलं की गमतीची बाब अशी आहे, ह्याच्यामध्ये सीबीआयला त्यांची जे काय पुढची इन्क्वायरी असेल म्हणजे जे काय पुढचा तपास असेल, तर त्यांना हा पूर्ण जो मुंबई पोलिसांनी तपास केलेला आहे त्याच्यावरतीच आधारित करून करावं लागेल. कारण जे काय पुरावे होते ते प्रथम दर्शनी त्या घटनास्थळी पोहोचल्यावरती पोलिसांना जे काय सापडलं, जे काय जप्ती झाली, जे काय पंचनाम्यामध्ये आलं, ते तर ह्याच्या अगोदर आलेलं आहे की जप्ती झाली, जप्ती पंचनामा झालेले आहेत. तो सगळा प्रोसिजरचा जो भाग आहे तो तर पूर्णपणे झालेला आहे. आता ह्याच्या पुढे सीबीआय जो इन्क्वायरी करेल की याच पंचनाम्यावरती, याच तपासणीवरती, याच जप्तीवरती त्याच्यावरती त्यांचं सर्व त्यांची सगळी इन्व्हेस्टिगेशन ही त्याच्यावरतीच आधारित असणार आहे. कारण पुरावा शेवटी गोळा करायचा असतो, तो बनवला जात नाही. पुरावा तो ऑलरेडी सगळा गोळा झालेला आहे. आता ह्याच्या पुढे सीबीआय काय करेल ते त्यांची मे बी क्रिएटिव्हिटी असेल किंवा जे काय म्हणता येईल तसं. आणि जसं मगाशी पण बऱ्याच लोकांनी सांगितलं आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की सीबीआयचा जे काय रेट आहे तो खूपच कमी आहे. म्हणजे आता आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणू किंवा अजून कोणीही म्हणू, सीबीआयचा जो काही रेट आहे तो तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि ह्याच्यामध्ये झालेला असं आहे म्हणजे परत सांगू इच्छिते की जी काही प्रिलिमिनरी इन्क्वायरी आहे ती ऑलरेडी सगळीच्या सगळी झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी सौरव गणपते यांच्याकडे जातोय. सौरव गणपते, बघा कालही मी पुन्हा का म्हणतोय, कारण केंद्र राज्य संबंध, त्यानंतर संघ राज्य संरचना किंवा पद्धती, तसंच केंद्र सरकार, मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि ठाकरे सरकार असा वाद यामध्ये दिसतोय. कारण काल दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांनी असं म्हटलं की या प्रकरणामध्ये राजकीयकरण झालेलं आहे, पॉलिटिसायझेशन ऑफ द इश्यू झालेला आहे आणि म्हणून त्यांनी ती काळजी व्यक्त केलेली आहे. सीबीआयला तपास गेला म्हणजे सर्व प्रश्न सुटले असं होत नाही आहे, किंबहुना यामध्ये आता राजकारण होईल असं त्या दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांना काल वाटलं. त्यांनी ते पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. याकडे तुम्ही कसं बघताय? मला एका गोष्टीसाठी एक सांगावंसं वाटतं, म्हणजे सीबीआय कडे गेली इन्क्वायरी याचा अर्थ केंद्र राज्य संबंध किंवा जे आपलं संघराज्य व्यवस्था आहे त्याला कुठेतरी असा झटका बसतोय, हे अजिबात नाही. ह्याचं कारण असं आहे की केंद्र राज्य संबंध किंवा जे फेडरल स्ट्रक्चर असतं त्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये सुप्रीम कोर्ट एखादं इंडिपेंडंट स्वतंत्र असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे ही गोष्ट सीबीआय कडे जावी ह्याला सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब झालाय. आता मी सीबीआय कडे येतो. आपण एक गोष्ट आपण बघूया पहिली की सीबीआयचा कन्व्हिक्शन रेट आपण सगळे म्हणतोय, आपण सकृतदर्शनी बघितलं, सकृतदर्शनी तर सीबीआयचा कन्व्हिक्शन रेट हा 65% आहे. ही माहिती दिली गेलेली आहे लोकसभेमध्ये. परंतु जर हाय प्रोफाईल केसेस तुम्ही बघितल्यात, मग ते आर्थिक गुन्हे असोत किंवा ते इतर क्रिमिनल स्वरूपाच्या काही गोष्टी असोत, तर त्याचा कन्व्हिक्शन रेट जो आहे तो फक्त 3% आहे. म्हणजे कुठे काही लपवाछपी होते का? आता आपण थोडंसं मी मागे येतो. सीबीआयला पिंजऱ्यातला पोपट म्हटलं गेलं होतं तेव्हा काँग्रेस होती, बरोबर आहे. पण सीबीआयच्या इन्क्वायरी नक्की काय होणार आहे सांगतो मी. आपण लक्षात घेऊया की 2G स्पेक्ट्रम सुद्धा सीबीआय कडे गेलं होतं. त्या 2G स्पेक्ट्रम मध्ये जे सुप्रीम कोर्टने जे पुढे निर्णय दिला त्या निर्णयामध्ये नीट बघितलं तर युपीए सरकारला एक प्रकारचा न्यायच मिळाला होता. त्यामुळे सीबीआयने असं काही फार मोठं इन्व्हेस्टिगेशन केलं म्हणजे उद्या 4 माणसं जेलमध्ये गेली अशातला पहिला भाग नाही. सीबीआय जास्तीत जास्त आरोपपत्र ठेवू शकतो. युपीएचं सरकार गेलं पण काही झालं नाही पुढे सीबीआय कडनं. हा नाही, बरोबर ना, तेच तर म्हणतोय मी. त्याच्यातनं पुढे ते सुटले तो न्यायच मिळाला युपीए सरकारला एक प्रकारचा, पण त्याचं सरकार करून घेता आला. एनिवे, पुढे आपण थोडंसं आपण गेलं समजा ह्या सगळ्यामध्ये गेलं तर मुळात सीबीआय ह्या प्रकरणामध्ये आली का? आता मॅडमनी जी गोष्ट सांगितली 174 सीआरपीसीची, त्या 174 मध्ये सुप्रीम कोर्ट हे सरळ म्हणतं की तिथे कुठेतरी पोलिसांना एक मर्यादा तयार झाल्या होत्या. कारण पोलीस काय करतायत की अननॅचरल डेथ म्हणून पोलीस या सगळ्याचा तपास करतायत, परंतु FIR कुठेही नोंदवला गेला नव्हता. आणि मला एक सांगायची गोष्ट अशी आहे की आज पोलीस आणि खास करून मुंबईचे कमिशनर हे आज म्हणजे स्वतंत्र आहेत म्हणून बोललं जात आहे, परंतु हेच पोलीस कमिशनर जेव्हा पुण्यामध्ये पोलीस कमिशनर होते त्यावेळेला शहरी नक्षलवादावरची त्यांची जी भूमिका होती ती इक्वली वादग्रस्त होती. आणि त्याच वेळेला आपण एक बघितलं तर त्या निकाल पत्रामध्ये 10व्या नंबरचा पॉइंट काय सांगतो
की प्रायमा फेसी सकृतदर्शनी आम्हाला पोलिसांनी जे आम्हाला पुरावे दिलेत त्यात आम्हाला काही गैर वाटत नाहीये. म्हणजे पोलिसांना त्यांनी असं म्हणजे पिंजऱ्यात घातले अशातला काही भाग नाही. परंतु सीबीआयचे अधिकारी बिहारचे अधिकारी मुंबईमध्ये येतात. त्यांना क्वारंटाईन केलं जातं जबरदस्तीने आणि आता तर महापौरांसारखी व्यक्ती म्हणायला लागली की 7 दिवसाच्या पेक्षा जर का सीबीआय येत असेल तर कदाचित आम्हाला त्यांना क्वारंटाईन करावं मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणाले. महापालिकेचे आयुक्त म्हणाले. म्हणजे प्रश्न हा आहे की आता सीबीआयचं ऑफिस आहे ना, मुंबईत आहे ना, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये आहे ना सीबीआयचं ऑफिस. कशाला तन्ना हाऊस मध्ये आहे दक्षिण मुंबईमध्ये, जे तेच मुख्य तर ऑफिस म्हणतो आहे मी. मुंबईतलं. मग इतकं जर का कोणी वोकल होणार असेल सीबीआय बद्दल तर काय होतंय माहितीये का, उगीचच्या उगीच याबद्दल एक उगीचच्या उगीच संशयाचं वातावरण तयार झालं. म्हणजे पोलिसांनी काही चुका केल्या असं एक निदर्शनाला आलं. म्हणजे काही लोक असेच म्हणायला लागले की कुत्र्याच्या बेल्टने मारलं त्याच्यानंतर तो सी मार्क असतो, कोणी वागणं गळा दाबला की तो होता, यू नव्हता, कारण गळफास घेतला की यू असतो, असंही लोक म्हणायला लागले. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम झालं की नाही, वाटेल त्या लेवलला आरोप झाल्यानंतर सुद्धा जर सुप्रीम कोर्ट म्हणतं की मुंबई पोलिसांच्या तपासावर आम्हाला सकृतदर्शनी काही गैर वाटत नाहीये, परंतु बिहारच्या पोलिसांच्या टीमला हे क्वारंटाईन करणं जर का चुकीचं असं वाटतंय आणि जर का कुठेतरी सुशांतच्या वडिलांना न्याय मिळावा तर सीबीआय कडे जाणं हे सुप्रीम कोर्टने म्हटलं, आपल्याला कुठेतरी ह्याचा सुप्रीम कोर्ट म्हणून मान ठेवायला असं मला वाटतं. आता दलवाईजींना मी एक सांगतो, दलवाईजींबद्दल मला खूप आदर आहे. ते म्हणाले की गुजरातची दंगल सीबीआय मध्ये का नाही केली, तर 10 फेब्रुवारी 2010 सालीच सुप्रीम कोर्टने एका खटल्यात म्हटलेलं होतं की गुजरातची दंगल सीबीआय कडे जायची खरं काही गरज नाहीये, आपण गुगल सर्च केलं की आपल्याला मिळेल. त्यामुळे म्हणून ते सीबीआय कडे गेले नाही, पण सीबीआय कडे गेलं म्हणजे फार काही मोठं झालं अशातला काही भाग नाही. अजून एक गोष्ट अशी आहे की जर आपल्याला वाटत असेल की हे पॉलिटिकल स्कोअर करण्याचं आहे, तर पॉलिटिकल स्कोअर करण्याचं आहे हे आजच्या घडीला म्हणजे राजकीय नेते सोडून सगळेच म्हणतात की हे कुठेतरी पॉलिटिकल स्कोअर करायचं आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण फक्त छळ केला जाईल. पण प्रश्न हा आहे की हा मॅटर सीबीआय कडे जावा का लागला, सीबीआय कडे हा जावा का लागला. म्हणजे इतक्या लेवलला पोलिसांनी पण काही चुका केल्या होत्या, ते सुद्धा परमबीर सिंग सारख्या पोलिसांनी, कमिशनर व्यक्तींनी, मुंबई पोलीस ज्याची स्कॉटलंड यार्डशी तुलना व्हायची, त्यांच्याकडनं अशा काही गोष्टी घडल्या की प्रकरण सीबीआय कडे त्यांच्याकडनं उचलून घ्यावं लागलं. मग कुठेतरी जर का असं म्हणायला लागले की पोलीस पण दबावाखाली आहेत, तर सीबीआय दबावाखाली आहे, तर राज्य पोलीस पण दबावाखाली आहेत. ह्या सगळ्या मॅटर्सचा कुठेतरी पुढे आपल्याला उहापोह करायला हवा की फक्त सीबीआयने. अगदी बरोबर आहे. आणि मुंबई पोलिसांना 2 महिन्यात FIR दाखल करता आला नाही, हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. कारण तपासच पूर्ण झाला नाही आणि तपास पूर्ण होत नाही म्हटल्यावरती आता प्रकरण हे तपासासाठी सीबीआय कडे गेलेलं आहे. त्यामुळे कलम 174च्या अंमलबजावणीला मर्यादा पण आल्या, हे पुढे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. हा, ठीक आहे. हुसेन दलवाई, हाच प्रश्न आहे की मुंबई पोलिसांनी असं का केलं की 2 महिने होऊनही आत्महत्याचं जर का प्रकरण आहे तर मग FIR दाखल व्हायला पाहिजे होता. बरं ठीक आहे, खून असेल तरच FIR दाखल करू, निदान तपास पूर्ण झालाय, आत्महत्या आहे हे तरी जाहीर करायला पाहिजे होतं. सुप्रीम कोर्टाला जेव्हा मुंबई पोलिसांना तपास अहवाल मागितला तेव्हा मग मुंबई पोलिसांनी आपलं ॲफिडेव्हिट दिलं. तोवर वेळ निघून गेली होती. तेव्हाच केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की होय सीबीआय चौकशी लागली आहे. तोवर उशीर झाला होता. हुसेन दलवाई, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने सुद्धा असं म्हटलेलं नाही की मुंबई पोलिसने याचा तपास नीट केला नाही. उलट असं म्हटलेलं आहे की मुंबई पोलिसांनी याचा तपास चांगल्या रीतीने केलेला आहे. याच्यात एक मेख आहे ती कोणी लक्षात घेत नाही असं मला वाटतं. आत्महत्या आणि खून याच्यामध्ये फार फरक आहे. खुनामध्ये बऱ्याच एव्हिडन्सेस मिळतात. आत्महत्येमध्ये का आत्महत्या ही आत्महत्या असते, गळफास लावून घेतला आत्महत्या झाली किंवा काही औषध घेतलं आत्महत्या झाली, तर त्याच्यामध्ये फार त्याची तपासणी करता येत नाही. याच्या संबंधामध्ये मीडियाने जे काय वातावरण केलं त्यामुळे पोलीस जास्तच मुंबईची सावध झाली आणि अधिक तपासामध्ये वेळ घेतला तिने की नेमकं आपल्या हातून काही चूक होऊ नये. आणि हे जर केलं असेल तर ते चूक आहे असं मला वाटत नाही. आता पोलिसांच्या संबंधामध्ये माझे मित्र केशवजीने एक गोष्ट सांगितली की त्या दाभोळकरांच्या खुनाच्या संबंधामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने काहीतरी जादूटोणा पण केला होता.
ते असे जादूटोना केलेला इथलं मुंबईचे हे पोलीस कमिशनर दिल्लीमध्ये कमिशनर हे पण झाले, खासदारही झाले आणि नंतर ते एज्युकेशन मिनिस्टर झाले. आणि एज्युकेशन मिनिस्टर असताना ते जे काय बोलले तेव्हा मी त्यांना म्हणालो, अहो असं तुम्ही बोलू नका, पोलीस ऑफिसर होतात ना. म्हणे प्रकाश जी भी इस तरह से बोले थे की ऐसा बोलना गलत है. तर या तऱ्हेने याचा अर्थ असा आहे की पुण्यात काहीतरी भानगड आहे. पुण्यात गेल्यावरच सगळे लोक विसरतात. परिणाम त्या पोलिसांवरही होत असेल ना. गुलाबराव पोळ त्यावेळी पोलीस आयुक्त होते, ते मंत्री झाले नाहीत. असं आहे. आशिष तरी मी जाधव असं म्हणे, पुन्हा एकदा हुसेनदानी लक्षात नसेल, गणपतींना मी असं गुलाबराव म्हणे पोळ त्यावेळी पुण्याचे आयुक्त होते, ते भाजपचे कधीही खासदार झाले नाहीत, ते भाजपचे मंत्री कधीही झाले नाहीत. त्यामुळे इथं आपल्या याच्यामध्ये चुकीची माहिती आता कामा नये. त्यावेळी पुण्यात ज्यांनी प्लॅनचेट केलं अशी एक मोठी स्टोरी आली, त्यावर खूप मोठी चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर ते गुलाबराव पोळ पुण्याचे आयुक्त होते, ते भाजपचे कधी खासदार नव्हते. अहो ते हुसेन दलवाई करेक्ट करा स्वतःला. आयुक्त होते, ते भाजपचे खासदार कधीच नव्हते. पुण्याच्या कमिशनरनी केलं ते, पुण्याच्या आयुक्तांनी केलं ते, मुंबईचा काही संबंध नाही त्याशी. अहो जरा ऐका तर, गुलाबराव मुंबईचे खासदार जे झाले, मुंबईचे कमिशनर जे खासदार झाले ते नंतर मंत्री झाले. अहो मी त्यांच्याबद्दल नाही बोलत, ते गुलाबराव पोळ यांच्याविषयी नाही बोलत आहेत. सत्यपाल सिंह केलं गुलाबराव पोळ, ते राष्ट्रवादीच्या 2013 साली पुण्याचे आयुक्त होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते लाडके होते असा समज होता सगळ्यांचा, ते तिथल्या नेत्यांचे खास लाडके होते असा समज होता. बरं ठीक आहे, ठीक आहे. नंतर आघाडी सरकारच्याच काळात अंधश्रद्धा, मुंबईचे कमिशनर होते, त्यांनी राजीनामा दिला, लगेच त्यांना बीजेपीचं तिकीट मिळालं. ते अच्छा हे सांगताय तुम्ही. शिक्षण मग तुम्ही दोन गोष्टी क्लब केल्या हुसेन दलवाई, त्यामुळे कन्फ्युजन आलं. पोलिसांनी राजीनामा देऊन आयुक्तांनी राजीनामा खासदार झाले, त्याचा संबंध याच्याशी काय? मी फक्त दाभोळकरांसारख्या व्यक्ती, जी विवेकवादी व्यक्ती आहे, जिने अंधश्रद्धे विरोधात काम केलं, आणि जो पोलीस अधिकारी ज्यांनी तपास करणं अपेक्षित होतं त्यांच्या खुनाचा, तो तपास करण्याऐवजी तो प्लॅनचेट सारखे अंधश्रद्धेचे प्रयोग करतो. हा दुर्दैवी विलास ते काँग्रेस राष्ट्रवादी काळात, कारण काँग्रेस राष्ट्रवादीला दाभोळकरांचा हत्यारे शोधायचे नव्हते म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात त्या सरकारने एक आपण म्हणूया ना प्रायश्चित्त केलं की दाभोळकरांना अपेक्षित जो अंधश्रद्धा विरोधी कायदा होता तो त्यांनी केला, आणि मग त्यांनी परिमार्जन केलं पापाचं. हा केशव बरोबर ना. असं आहे की परिमार्जन, अहो दाभोळकरांमुळे जाण्याचं जे नुकसान झालं, जे विवेकवादी चळवळीचं नुकसान झालं, आशिष जाधव कायदा केलाय ठीक आहे, चांगलं केलं, पण ते नुकसान कधी विवेकवादी भरून देणं नुकसान आहे. याच्याबद्दल मला जसं आशिष जाधवने वेदना आहेत, आमचे मित्र इथं बसलेत आणि माझे आवडते लेखक आहेत श्रीरंजन आवटे, त्यांची पुस्तके मी वाचतो, त्यांना जेवढ्या जशा वेदना आहेत तशा मलाही तितक्याच वेदना मला सुद्धा येते की विवेकवादी कबड्डीपटू नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा तपास 14 महिने सरकारने लॉजिकल एंडला गेला पाहिजे असं मला वाटतं. काय चांगला आहे. आमचे मित्र विवेकवादी चळवळीबद्दल इतकं चांगलं बोलतात, हे आपण हे केलं पाहिजे. त्यांची ठीक आहे, ठीक आहे. बॉटम लाईन इज सीबीआय सर्वोच्च संस्था जरी असली तपासाची तरी निरपेक्ष आहे, किंवा सीबीआय एका वेळ निश्चित काल मर्यादेत तपास पूर्ण करते असंही नाहीये. त्यामुळं हा जो सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयनं हातात घेतलेला आहे तो लॉजिकल एंडला लवकर जावा. यातून जे आरोप प्रत्यारोप आणि संशयाचे ढग निर्माण झालेले आहेत ते लवकर दूर व्हावे. नाहक कुणाची बदनामी होत असल्याचं जे शिवसेनेला वाटतंय त्याविषयीचा संशय दूर व्हायला पाहिजे. तसंच जर का आत्महत्या झाली असेल तर आत्महत्या झाली आहे या लॉजिकल एंडला सीबीआय लवकर आली पाहिजे. जर का सुशांत सिंग राजपूत याची हत्या किंवा खून झाला असेल तर तसंही लवकर तपासात निष्पन्न झालं पाहिजे. सीबीआयनं ते लवकर केलं पाहिजे ही अपेक्षा आहे. शेवटी जनभावनांचा आदर ठेवत, जनभावनांचं कारण देत आर्टिकल 142 142 अंतर्गत विशेषाधिकार वापरून सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला असेल तर मग आता सीबीआयचं सुद्धा काम आहे की या तपासात लवकरात लवकर लॉजिकल एंडला येऊन निष्पन्नास आलं पाहिजे. तीच अपेक्षा आहे. तुर्तास ही आपण चर्चा केली. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.